गृहिणींना तर सतत मोटिवेशनची गरज असते, कारण की आता कुठे बाहेर जायचं नाही, घरातच तर बसायचं आहे, कशाला तयार व्हायच्या अशा मानसिकतेमुळे कंटाळा आणि थकवा येतो. हे नमस्कार मैत्रिणी, तर हे शिवतांडव स्तोत्र ऐकूनच एक नवीनच ऊर्जा मिळते नाही का. तर श्रावण महिना सुरू झालाय आणि श्रावण महिना आपल्यासाठी एक वेगळीच ऊर्जा, संपन्नता, उत्साह घेऊन येतो. कारण या महिन्यामध्ये आपण व्रतवैकल्य करतो, उपवास करतो, पूजापाठ करतो आणि हे सगळं एकंदरीतच आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा खरंच खूप गरजेचं आहे. कारण की एकूणच आपली दिनचर्या आहे ना, ती खूप सात्विक अशी होऊन जाते. हा महिना पूर्णतः भगवान शंकरांना समर्पित केलेला आहे, त्यामुळे आपण वेगवेगळ्या महादेवांच्या मंदिरात जात असतो, तिथल्या अलौकिक ऊर्जेचा अनुभव आपल्याला मिळत असतो. तर असंच इथे एक मार्लेश्वर म्हणून देवस्थान आहे, तर ते ना अगदी निसर्ग निर्मित असं गुहेमध्ये भगवान शंकरांचं जागृत असं तिथं शिवलिंग आहे. तर ते पण बघूयात आणि काही गोष्टी केल्याने नकळतपणे आपल्याला कसा उत्साह मिळतो, कंटाळणे पण निघून जातं, हे सुद्धा बघूयात. असं हे मंदिर आहे आणि तिथं आतमध्ये गुहेमध्ये लाईट अजिबात लावत नाहीत. जे दिवे लावलेले असतात ना, तर त्याच दिव्यांच्या मंद प्रकाशामध्ये आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. हा खूपच आगळा वेगळा असा अनुभव आहे. तर आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. खूपच गर्दी असते इथे श्रावणात, तर खूप जास्तीची असते आणि आज रविवार आहे तरी सुद्धा किती गर्दी आहे. सोमवारी तर खूपच असते. अर्थातच भगवान शंकरांची जी मंदिरं असतात ती अगदी उंचावरती असतात, तसंच हे आहे. आणि वरती जाण्यासाठी अशा पायऱ्या चढून जाव्या लागतात, तर पायऱ्या चांगल्या बांधलेल्या आहेत. आणि पूर्ण मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत बाजूला सगळी दुकानं वगैरे आहेत. तर तिथूनच भगवान शंकरांसाठी बेलपत्र आणि नारळ आणि फुलं वगैरे घेतली. आज जरा जास्तीचीच गर्दी होती, तर असं खाली उतरून परत मंदिरापर्यंत यायला लागत होतं. तर अशा पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी आणि समोर ना एक खूप मोठा असा धबधबा आहे, धारेश्वर म्हणून. अगदी पांढरा शुभ्र असा धबधबा आहे. आणि आता पावसाळ्यामध्ये तिथं जायला बंदी असते, पण तिथं बाजूलाच 2 मंदिरं पण दिसत आहेत. आणि हे मंदिर एकदम गुफेमध्ये आहे, म्हणजे वरती बघा डोंगर दिसतो आणि खाली गुफा आहे. आणि तिथून मंदिरामध्ये जाण्यासाठी एक दगडी छोटासा असा दरवाजा आहे, तिथून वाकूनच आतमध्ये जावं लागतं. आणि आतमध्ये लाईट वगैरे काही चालत नाहीत, फक्त दिव्यांचा जो प्रकाश असतो त्यामध्येच आपल्याला शिवलिंगाचं दर्शन घ्यावं लागतं. आणि आजूबाजूचा परिसर एवढा सुंदर, निसर्गरम्य आणि तितकाच रौद्र सुद्धा आहे. हा मोठा धबधबा आहे ना, तर तो जणू काही शिवलिंगावर अभिषेकच होतोय असं वाटतं. आणि बाकीचे जे छोटे छोटे धबधबे आहेत ना, तर ते बघून जणू काही भगवान शंकरांच्या जटांमधून सहस्रधारा वाहत आहेत असाच भास होतो. खूपच अद्भुत असं नजारा आहे इथला. आणि बऱ्याच उंचावरती आहे हे स्थान, त्याच्यामुळे ना इतका वारा वगैरे प्रचंड असतो इथं आणि पाऊस सुद्धा. आणि इथंपर्यंत येण्यासाठी पायऱ्या चढून याव्या लागतात, तर त्या 500 आहेत असं सांगतात, पण त्या काही एवढ्या दमछाक करणार नाही आहेत. आणि बाजूला जी दुकानं आहेत ना, तिथं इतक्या सुंदर सुंदर शिवलिंग होती ना, आणि अजून पण बऱ्याच काही गोष्टी होत्या. शिवलिंग खरंच खूप सुंदर सुंदर होती आणि ते बघूनच आहे ना आपल्याला अशी घ्यावीशी वाटतात. स्वामींच्या सुद्धा मूर्ती होत्या आणि शिवाय गाय वासरूच्या सुद्धा खूप सुंदर अशा प्रतिमा होत्या. आणि हे सगळं बघून ना खरंच आपल्याला घ्यायची इच्छा होते. आणि खरं सांगायचं तर खूपच कमी किमतीमध्ये हे सगळं होतं आणि क्वालिटी सुद्धा चांगली वाटत होती. आणि रुद्राक्ष आणि विशेष म्हणजे दगडी शिवलिंग होती, की जे बघायला ना म्हणजे खरंच खूप नॅचरल पण वाटतात आणि बघून खरंच खूप मन प्रसन्न सुद्धा होतं. आणि अजून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी इथं होत्या, जसं की बघा साडी पिन, क्लिप्स वगैरे सुद्धा होत्या. अगदी 40-50 रुपयांना वगैरे होतं. आणि की होल्डर वगैरे होते तर अगदीच 120 रुपयांना वगैरे होते. तर अशा गोष्टी आपण बघतो तर घ्यायला काहीच हरकत नाही, त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना थोडाफार तरी फायदा होईल ना. आणि या सगळ्या गोष्टी बघता बघता कधी आपण पायऱ्या उतरून खाली येतो ते समजत सुद्धा नाही. आणि आजूबाजूला ना भरपूर सारी खाण्याची वगैरे सुद्धा स्टॉल आहेत. आणि एकूणच खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. श्रावणामध्ये जवळपासच्या एखाद्या तरी मंदिरामध्ये नक्की जाऊन यावं. म्हणजे भक्ती ही कुठूनही केली तरी चालते, अगदी घरात बसून सुद्धा आपण मनोभावे भक्ती करू शकतो. पण जेव्हा आपण असं मंदिरांमध्ये वगैरे जाऊन येतो ना, तर आपल्या मनाला त्या सात्विक लहरी मिळतात. चला, तर आता दुसऱ्या दिवशी सोमवार होता, माझा उपवास होता, तर म्हटलं चला खिचडी बनवणारच आहे तर सगळ्यांसाठीच बनवूया नाश्त्यासाठी. आणि डब्यासाठी भाजी चपाती सुद्धा बनवली. आणि उपवास असो किंवा नसो, अशी छान मोकळी झालेली खिचडी बघितली ना की ती सगळ्यांनाच आवडते. आल्यानंतर काही शूट केलं नाही, येता येताच भाजी वगैरे घेऊन आली, कारण दुसऱ्या दिवशी परत सकाळी लवकर सगळं आवरायचं असतं, पूजा वगैरे असते. आणि असं कुठून बाहेरून फिरून आलो ना की खरंच खूप कंटाळतो आपण नाही का. आणि परत नवीन उत्साहानं सगळं करण्यासाठी आपल्याला एक एनर्जी हवी असते. बेसिकली आपल्या सगळ्यांनाच मोटिवेशनची गरज असते. म्हणजे आजकाल आपण नेहमीच ऐकतो की थकवा आलाय, कंटाळा येतो हे सगळं करण्याचा. म्हणजे श्रावणातलं जरी म्हणालात तरी सणवार, व्रतवैकल्य हे सगळं करता करता थकून जायला होतं, असं आपण खूप वेळा बोलताना ऐकतो. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ नसेल तर ठीक आहे, पण समजा वेळ असेल तर अशा गोष्टी करायलाच पाहिजेत. कारण काय होतं की एरवी आपण मरगळलेले असतो, पण जेव्हा आपल्यासमोर असं काही मोटिव्ह असतं ना, म्हणजे समजा बघा आता मला उद्या उठून पूजा करायची आहे किंवा कुठेतरी बाहेर जायचं आहे, असं काहीसं असलं ना की आपलं मन आपोआप त्या गोष्टीसाठी तयार राहतं आणि मग एक उत्साह येतो. जर समजा असं काही करायचंच नसेल आणि कुठलंही मोटिव्ह नसेल आयुष्यामध्ये, तर मग एक कंटाळवाणेपणा येतो.
काहीच असं वाटत नाही. मग अशा वेळेला थकवा आलाय, कंटाळा आलाय असं वाटत राहतं. आणि खरं सांगू का, गृहिणींना तर सतत मोटिवेशनची गरज असते. कारण आपण कुठेच जायचं नसतं, घरातच तर बसायचं आहे, कशाला हे सगळं करायचं असं म्हणून दिवसेंदिवस असेच अवतारात राहतो, तयार होत नाही. आणि त्यामुळं अजून जास्तीचा कंटाळा येतो. आता याचा अर्थ काय रोज नवनवीन साड्या ड्रेस घालून घरात बसायला पाहिजे असं नाही, पण जरा तरी ठीकठाक राहायला पाहिजे. आता बघा, मगापासून गाऊनमध्ये अगदी मरगळेल दिसत होती, पण आता थोडीशी तयार झाली पूजेसाठी म्हणून तर किती फ्रेश वाटतंय. म्हणजे फार काही मेकअप केलाय असं पण काही नाही, फक्त साडी चांगली नेसली आहे. घरातल्या एका छोट्याशा पूजेसाठी ही थोडी हेवीच साडी आहे, पण आता माझ्याकडे दुसरी ऑफ व्हाईट कलरची नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला आज काठाचीच साडी नेसूया. आणि असंही कुठे साड्या नेसून होतात, साड्या आपण घेत जातो आणि त्या फक्त वॉर्डरोबमध्ये पडून राहतात. वर्षातून एखाद्या वेळेस नेसली तर नेसली असं होतं. मग एवढ्या हौसेने घेतलेल्या, पैसे खर्च करून घेतलेल्या साड्या अशाच ठेवायच्या, मग त्या कधीतरी कपाट लावताना बाहेर येतात. थोडा वेळ आपण उघडून किती प्रेमाने बघतो साड्यांकडे, ही तेव्हाची माझी साडी, ही इतकी छान साडी, आणि परत होते तशा कपाटामध्ये ठेवून टाकतो. म्हणूनच मी तर आता ठरवलंय की कुठलाही सण असला किंवा छोटीशी जरी पूजा असली ना तरी साडी नेसायची. कोणाला दाखवायचं आहे म्हणून नाही, स्वतःसाठी. बरं, आता ह्या साडीला ना जवळजवळ 6 ते 7 वर्ष झाले. त्याच्यावरचा हा ब्लाऊज मी फ्लिपकार्टवरून घेतलेला आणि बऱ्याचशा साड्यांवरती तो जातो. पुढे व्ही गळा आहे, पाठून पॅक आहे आणि पफ स्लीव्ज आहेत, त्यामुळे ना त्याचा लुक एवढा सुंदर येतो. तर आता पटकन पूजा करून घेते. तर घरच्या देवाची पूजा आहे, तर ती ह्यांनी सकाळीच केलेली. तर आता मी फक्त सोमवारची जी पूजा असते ना तर ती करणार आहे. जास्त काही मोठी वगैरे नाही, कारण बेलाची पानं जास्त मिळाली नव्हती. पण बघा, महादेव ना हे खूप साधे भोळे आहेत. आपल्या साध्या भोळ्या पूजेने सुद्धा ते प्रसन्न होतात. म्हणजे भगवान शंकरांना अगदी एक बेलपत्र जरी वाहिलं ना तरी ते प्रसन्न होतात असं म्हणतात. आणि श्रावण महिन्यामध्ये आपण बघतो की बऱ्याच वेगवेगळ्या पूजा केल्या जातात. तर रुद्राभिषेक सुद्धा खूप चांगला असतो. तर मी एखाद्या सोमवारी रुद्राभिषेक करते. तर यावेळेस मला काही जास्ती बेलपत्र मिळालं नाही, त्यासाठी 108 बेलपत्र हवे असतात. आणि खरंच खूप छान वाटतं अशी जेव्हा पूजा आपण घरामध्ये करतो. घरातलं वातावरण इतकं सुंदर, अगदी शिवमय होऊन जातं. आणि ज्या घरामध्ये असे पूजा पाठ केले जातात, मंत्र नामजप होतो ना, त्या घरामध्ये नेहमीच पॉझिटिव्ह एनर्जी राहते. म्हणजे हा मी माझा अनुभव सांगते की जेव्हापासून मी या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली ना, तेव्हापासून मनाला एक वेगळंच सामर्थ्य, शांतता आणि आनंद मिळतो. जसं की तुम्हाला माहिती आहे की 2 एनर्जी असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. जेव्हा आपला ऑरा असा पॉझिटिव्ह असतो ना, तेव्हा आपोआपच आजूबाजूची जी निगेटिव्हिटी आहे ना ती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. शिवाय आपली जी संस्कृती परंपरा आहे ना तर ती आपणच जपायला पाहिजे. फक्त आळस, कंटाळा येतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टाळणं योग्य नाही. किंवा कधी कधी असंही वाटतं की खूप कडक नियम असतात, हे कसं करायचं, आपल्याला जमेल की नाही. पण बघा, नियम हे माणसाने तयार केलेले आहेत, देवाने नाही. आपण प्रयत्न करायचा आणि मनापासून कुठलीही गोष्ट केली ना तर त्याचं आपल्याला नेहमी चांगलंच फळ मिळतं. बघा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक बारीकशी लाईन आहे. श्रद्धा आहे ना ती तुम्हाला बळ देते, सामर्थ्य देते. चला, तर आता अशी साधी आणि सुंदर अशी पूजा मी मांडते. किती छान वाटतंय बघा. आणि हे जे अभिषेक पात्र आहे ना तर त्याच्यातून जेव्हा जलाभिषेक होत असतो ना शिवलिंगावरती, तर ते इतकं बघायला सुंदर वाटतं ना, मन अगदी प्रसन्न शांत होऊन जातं. आणि हा जो ओम नमः शिवायचा जाप आहे ना त्याच्यामुळे तर आपलं पूर्ण घर आहे ते अगदी शिवमय होऊन गेल्यासारखं वाटतं. चला, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर जाता जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि उत्साही राहा.